हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी ब्रेन ब्रशअप अकॅडमी. पाठीमागच्या सेशनमध्ये आपण कम्युनिकेशन सिस्टीमला स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला की वायर्ड कम्युनिकेशन काय असणार आहे, वायरलेस कम्युनिकेशन काय आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे वायर्ड कम्युनिकेशन कशासाठी यूज करतो आपण, तर शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी आणि वायरलेस कम्युनिकेशन लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी. राईट, लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन वायर्ड मीडियम थ्रू पॉसिबल आहे का हो, नाही आहे. राईट, वायरलेस मीडियम थ्रू म्हणजे फ्री स्पेस वगैरे थ्रू लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन पॉसिबल असणार आहे. ठीक आहे, तर दोन्हीच्या पण ब्लॉक डायग्राम बघितलेला आहेत आपण वायर्ड कम्युनिकेशन सिस्टीमच्या ॲज वेल ॲज वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीममध्ये. राईट, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीममध्ये काय हो, मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर हे दोन ब्लॉक एक्स्ट्रा आहेत. राईट, मग मॉड्युलेटर काय करतो, लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करतो. राईट, आणि नीड फॉर मॉड्युलेशन पण आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. कशासाठी हो, अँटेना हाईट रिड्यूस करण्यासाठी आणि सेकंड म्हणजे मल्टिप्लेक्सिंगसाठी. राईट, या सेशनमध्ये आपण बँडविड्थबद्दल चर्चा करणार आहे. ठीक आहे, की बँडविड्थ काय असणार आहे, बँडविड्थ म्हणजे काय, किंवा बँडविड्थचं इम्पॉर्टन्स काय आहे कम्युनिकेशन सिस्टीममध्ये. राईट, मग मी एक सिग्नल ड्रॉ करतो, कोणता एक सिग्नल घ्या. सपोज हा एक सिग्नल आहे. ठीक आहे, एक सिग्नल आहे, असं एक सिग्नल आहे. ठीक आहे, आणि याची फ्रिक्वेन्सी आहे 2 किलोहर्ट्ज आणि या पॉईंटची फ्रिक्वेन्सी आहे 50 किलोहर्ट्ज. मग या सिग्नलची बँडविड्थ काय असणार, या सिग्नलची बँडविड्थ काय असणार, तर आपण म्हणतो ही जी टोटल सिग्नलची ही जे 2 किलोहर्ट्ज टू 50 किलोहर्ट्ज ही या सिग्नलची बँडविड्थ असणार आहे. म्हणजे बँडविड्थ म्हणजे काय ॲक्च्युली, बँडविड्थ म्हणजे बँडविड्थ is equal to highest positive frequency minus lowest positive frequency म्हणजे सिग्नलची बँडविड्थ. बँडविड्थ म्हणजे काय, हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मायनस लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मीन्स बँडविड्थ. राईट, मग या सिग्नलसाठी बँडविड्थ किती लो, या सिग्नलसाठी सिम्पली फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे, तर याच्यासाठी तुम्ही जर बघितलं तर हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी किती हो, 50 किलोहर्ट्ज मायनस लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी किती हो, 2 किलोहर्ट्ज मीन्स बँडविड्थ किती होईल, 48 किलोहर्ट्ज एवढी बँडविड्थ येईल या सिग्नलसाठी. काय, 48 किलोहर्ट्ज. सपोज आणखी एखादा सिग्नल असेल, सपोज हा आणखी एक सिग्नल आहे, आणखी एक सिग्नल ड्रॉ करतो मी, असेल 70 मेगाहर्ट्ज आणि हा काय हो 0. या केसमध्ये बँडविड्थ काय लो, बँडविड्थ इज इक्वल टू हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी किती हो, हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी 70 मेगाहर्ट्ज मायनस 0 मीन्स काय येणार, लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी या केसमध्ये काय येणार हो, 0 येणार. जरी सिग्नल हा असा असेल तर ही फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर करणार का हा पॉईंटची, नाही का, तर या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत, या कशा आहेत, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे 70 मेगाहर्ट्ज मायनस 0 मेगाहर्ट्ज म्हणजे फायनल आन्सर काय येणार आहे, 70 मेगाहर्ट्ज एवढी या सिग्नलची बँडविड्थ असणार आहे. या सिग्नलची बँडविड्थ किती असणार आहे, 70 मेगाहर्ट्ज. राईट, मग मला सांगा, सपोज तुमच्याकडे एखादा सिग्नल आहे, एक सिग्नल आहे, कोणताही सिग्नल घ्या, त्याची बँडविड्थ तुम्हाला फाइंड आउट करायची, तर त्या सिग्नलची बँडविड्थ काय असेल. राईट, एक टाइम डोमेनमध्ये एक सिग्नल मी ड्रॉ करतो, एक स्क्वेअर वेव्ह आहे समजा टाइम डोमेनमध्ये, एक्स ऑफ टी टाइम डोमेनचा सिग्नल आहे, याची बँडविड्थ तुम्हाला फाइंड आउट करायची. तर या सिग्नलची तुम्ही बँडविड्थ फाइंड आउट करू शकता का हो, आत्ता सांगितलं की हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मायनस लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, नाही, तर काय करावं लागेल हो, याला टाइम डोमेन टू फ्रिक्वेन्सी डोमेन आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. या सिग्नलला टाइम डोमेन टू फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. हा सिग्नल टाइम डोमेनमध्ये आहे, टाइम डोमेन टू याला काय करावं लागेल, फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. फ्रिक्वेन्सी डोमेन यालाच काय म्हणतो, एखादा सिग्नल आपण टाइम डोमेन टू फ्रिक्वेन्सी डोमेन जर कन्वर्ट करत असेल, यालाच म्हणतो आपण फोरियर ट्रान्सफॉर्म. काय म्हणतो, म्हणजे या सिग्नलचा मला फोरियर ट्रान्सफॉर्म घ्यावा लागेल. राईट, या सिग्नलचा फोरियर ट्रान्सफॉर्म घ्यावा लागेल. पण आपण फोरियर ट्रान्सफॉर्म वगैरे बघत बसणार नाहीत. राईट, त्याचे फॉर्म्युले बघत बसणार नाहीत, डायरेक्ट या सिग्नलचा फोरियर ट्रान्सफॉर्म कसा येणार ते तुम्हाला सांगतो मी. म्हणजे या सिग्नलला जर मला फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याचा फोरियर ट्रान्सफॉर्म या पद्धतीने येणार. हा सिग्नल फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये असा दिसणार आहे तुम्हाला, म्हणजे याचा फोरियर ट्रान्सफॉर्म या पद्धतीने येणार आहे. ठीक आहे,
तुम्ही जर या सिग्नलकडे बघितलं तर तुम्हाला काय दिसत आहे? सपोज या सिग्नलची तुम्हाला बँडविड्थ फाइंड आउट करायची. या सिग्नलची हा फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये सिग्नल आहे एफ ऑफ टी. मग या सिग्नलची बँडविड्थ मीन्स काय? आपण आत्ता सांगितलं, मी रफ करतो. हे बँडविड्थ म्हणजे काय? हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मायनस लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी इथं जर बघितलं तर किती येते हो या केसमध्ये? हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी या केसमध्ये किती येणार आहे? तर इन्फानाइट येणार आहे. हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी इन्फानाइट फ्रिक्वेन्सी आहे, कारण हा सिग्नल कंटिन्यू चालू आहे. ठीक आहे, याची फ्रिक्वेन्सी काय असणार? हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी इन्फानाइट मायनस लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी किती येऊ? 0. इन्फानाइट मायनस 0 म्हणजे या सिग्नलची बँडविड्थ किती येईल? इन्फानाइट येईल. सिग्नल बँडविड्थ म्हणतो मी. सिग्नल बँडविड्थ किती येईल? इन्फानाइट येणार. या सिग्नलची बँडविड्थ किती येईल? इन्फानाइट येईल. ठीक आहे, तर लक्ष द्या. तुमच्याकडे एक मी एक्झाम्पल देतो. तुमच्याकडे एक चॅनल आहे. हा एक चॅनल किंवा मीडियम आहे. हा चॅनल जरा याची बँडविड्थ, हा चॅनल आहे. ठीक आहे, हा चॅनल आहे एक वायर्ड चॅनल किंवा वायरलेस कोणताही कन्सिडर करा. या चॅनलची बँडविड्थ आहे 100 किलोहर्ट्झ. चॅनलची बँडविड्थ आहे 100 किलोहर्ट्झ. आणि तुमच्याकडे जर समजा सिग्नल आहे, तुमचा जो सिग्नल हा आहे चॅनल बँडविड्थ. ही 100 किलोहर्ट्झ काय हो? चॅनल बँडविड्थ 100 किलोहर्ट्झ आहे. आणि तुमच्याकडे एक सिग्नल आहे. त्या सिग्नलची बँडविड्थ आहे 120 किलोहर्ट्झ. लक्ष द्या, चॅनलची बँडविड्थ आहे 100 किलोहर्ट्झ, सिग्नलची बँडविड्थ आहे 120 किलोहर्ट्झ. हा सिग्नल या चॅनल थ्रू ट्रान्समिट होईल का? तर हा सिग्नल या चॅनल थ्रू ट्रान्समिट होणार नाही. का? तर चॅनलची बँडविड्थ 100 किलोहर्ट्झ आहे, सिग्नलची बँडविड्थ 120 किलोहर्ट्झ आहे. जर समजा सिग्नल 100 किलोहर्ट्झपेक्षा जास्त कमी असेल, जर सिग्नलची बँडविड्थ 100 किलोहर्ट्झपेक्षा जास्त असेल तरच तो सिग्नल या चॅनलमधून ट्रान्समिट होणार आहे. अदरवाईज हा सिग्नल जो आहे, ज्याची बँडविड्थ 120 किलोहर्ट्झ आहे, तो या चॅनलमधून ट्रान्समिट होणार नाही. मग कंडिशन काय हो? कंडिशन काय? फेथफुल ट्रान्समिशनसाठी कंडिशन काय हो? तर कंडिशन नोट करतो. चॅनल बँडविड्थ शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्नल बँडविड्थ. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. चॅनल बँडविड्थ शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्नल बँडविड्थ. चॅनल बँडविड्थ शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्नल बँडविड्थ. लक्षात येते ना? ठीक आहे. नेक्स्ट सपोज माझ्याकडे एक चॅनल आहे ज्याची बँडविड्थ आहे समजा 10 मेगाहर्ट्झ आणि माझ्याकडे सिग्नल आहे. हा चॅनल बँडविड्थ आहे 10 मेगाहर्ट्झ आणि माझ्याकडे सिग्नल आहे ज्याची बँडविड्थ आहे 2 मेगाहर्ट्झ. हा मात्र सिग्नल इझिली या चॅनल थ्रू ट्रान्समिट होईल. का? तर चॅनल बँडविड्थ 10 मेगाहर्ट्झ आहे, सिग्नल बँडविड्थ 2 मेगाहर्ट्झ आहे. 10 मेगाहर्ट्झ किंवा 10 मेगाहर्ट्झपेक्षा कमी जो सिग्नल आहे तो इझिली या चॅनल थ्रू प्रोपॅगेट होणार आहे, इझिली या चॅनल थ्रू ट्रान्समिट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे कंडिशन काय हो? चॅनल बँडविड्थ शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्नल बँडविड्थ. राईट, फेथफुल ट्रान्समिशनसाठी कंडिशन काय? चॅनल बँडविड्थ शुड बी ग्रेटर दॅन सिग्नल बँडविड्थ. राईट, हे बघितलं आपण, एक्झाम्पल पण बघितले. मग या केसमध्ये सांगा, या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर सिग्नलची बँडविड्थ इन्फानाइट आलेली, हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी इन्फानाइट मायनस लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे सिग्नल बँडविड्थ इन्फानाइट आलेली या केसमध्ये. सिग्नल बँडविड्थ इन्फानाइट. मग हा जर सिग्नल मला ट्रान्समिट करायचा असेल तर मला चॅनल बँडविड्थ किती रिक्वायरमेंट आहे? चॅनलची बँडविड्थ किती असली पाहिजे? तर आपल्याला कंडिशन माहिती आहे, चॅनल बँडविड्थ शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्नल बँडविड्थ. म्हणजे चॅनलची पण बँडविड्थ आपल्याला इन्फिनिटी पाहिजे. काय? चॅनलची बँडविड्थ पण इन्फानाइट पाहिजे. जर हा सिग्नल मला फेथफुली ट्रान्समिट करायचा असेल तर चॅनलची बँडविड्थ इन्फानाइट पाहिजे. काय पाहिजे? इन्फानाइट पाहिजे. पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही. प्रॅक्टिकली चॅनल बँडविड्थ हे इन्फानाइट कधीच नसते. फायनाइट चॅनलची बँडविड्थ प्रॅक्टिकली फायनाइट असते. प्रॅक्टिकली इन्फानाइट बँडविड्थचं चॅनल अवेलेबल नाही. राईट, किंवा तुम्ही जर बघितलं जे ऑपरेटर आपल्याकडे असतील जे काय करतात, बँडविड्थचा यूज करतात किंवा स्पेक्ट्रम म्हणतो आपण. राईट, आयडिया, वोडाफोन, जिओ किंवा एअरटेल कोणते असू द्या, ते काय करतात? बँडविड्थचा यूज करतात. राईट, आणि बँडविड्थची किंमत खूप जास्त असते, बँडविड्थ खूप कॉस्ट असते, बँडविड्थला खूप कॉस्ट असते. म्हणून कम्युनिकेशनमध्ये आपण ऑलवेज काय करतो? सिग्नलची बँडविड्थ कशी कमी करता येईल याचा विचार करतो. ऑलवेज काय विचार करतो की सिग्नलची बँडविड्थ जी आहे की कशी कमी करता येईल. ठीक आहे, ऑलवेज आपण हाच विचार करतो. कोणताही सिग्नल असू द्या, त्याची बँडविड्थ कशी कमी करता येईल. जेवढी बँडविड्थ कमी तेवढी कॉस्ट कमी, जेवढी बँडविड्थ जास्त तेवढी कॉस्ट जास्त. त्याच्यामुळे जेवढ्या कमी बँडविड्थचं सिग्नल किंवा कमी बँडविड्थ आपण जेवढी ट्रान्समिट करणार आहे,
कमी बँडविड्थमध्ये जेवढी जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला ट्रान्समिट करता येईल ते आपल्यासाठी बेटर असणार आहे, राईट. मग हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. मग याच्यावर सोल्युशन काय हो, कारण चॅनल बँडविड्थ इन्फानाईट पॉसिबल नाही प्रॅक्टिकली. आणि तुम्ही या सिग्नलकडे बघितलं तर तुम्हाला काय दिसतं, मॅक्झिमम जी इन्फॉर्मेशन आहे तुमची, जी मॅक्झिमम इन्फॉर्मेशन आहे ती याच फ्रिक्वेन्सी बँडमध्ये आहे. चेक करा, या फ्रिक्वेन्सी बँडमध्येच मॅक्झिमम इन्फॉर्मेशन आहे. एवढाच फ्रिक्वेन्सी बँडमध्ये मॅक्झिमम इन्फॉर्मेशन आहे. इकडे खूप कमी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे एवढ्या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये, या फ्रिक्वेन्सी बँडमध्येच मॅक्झिमम इन्फॉर्मेशन तुमची आहे. या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये मॅक्झिमम म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये जवळपास 95% टू 99% इन्फॉर्मेशन आहे. टोटल इन्फॉर्मेशनच्या 95% टू 99% इन्फॉर्मेशन एवढ्या बँडविड्थमध्ये आहे. एवढ्या सिग्नलमध्ये काय आहे, टोटल इन्फॉर्मेशनच्या 95% टू 99% इन्फॉर्मेशन आहे. म्हणून हा जो बँडविड्थ आहे, राईट, याला काय म्हणतो, किंवा हे जे बँड आहे याला म्हणतो आपण सिग्निफिकंट फ्रिक्वेन्सी बँड. काय म्हणतो, सिग्निफिकंट फ्रिक्वेन्सी बँड. सिग्निफिकन्स फ्रिक्वेन्सी बँड, ज्या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये मॅक्झिमम इन्फॉर्मेशन असते, ज्या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये मॅक्झिमम इन्फॉर्मेशन असते, म्हणून याला काय म्हणतो आपण सिग्निफिकंट फ्रिक्वेन्सी बँड. तुम्ही चेक करा, याच फ्रिक्वेन्सी बँडमध्ये, या फ्रिक्वेन्सी बँडमध्येच जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कंटेन होते बाकीच्या या कम्पेअरमध्ये. मग आपण काय करू शकतो, जर समजा मी एवढेच फ्रिक्वेन्सी बँड ट्रान्समिट केलं तर, मी फक्त एवढाच फ्रिक्वेन्सी बँड ट्रान्समिट केला तर माझी किती फ्रिक्वेन्सी वाचणार आहे, लक्षात येते का. आपण जर फक्त एवढाच फ्रिक्वेन्सी बँड म्हणजे सिग्निफिकंट फ्रिक्वेन्सी बँड जर आपण ट्रान्समिट केला तर आपली खूप जास्त फ्रिक्वेन्सी वाचणार आहे, म्हणजे खूप बँडविड्थ खूप कमी होणार आहे. मग तुम्ही जर चेक केलं तर आपण काय करतो, बँडविड्थ रिड्यूस करण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर सिग्निफिकंट फ्रिक्वेन्सी कंपोनंट आहे किंवा सिग्निफिकंट फ्रिक्वेन्सी बँड आहे तेवढंच आपण ट्रान्समिट करणार आहे. मग एवढंच बँड जर मला ट्रान्समिट करायचं असेल तर काय करतो आपण, बँड लिमिटिंग प्रोसेस यूज करतो. आणि बँड लिमिटिंग साठी आपण लो पास फिल्टर यूज करतो. काय करतो, लो पास फिल्टर यूज करतो. इथे काय करतो, सिंपल लो पास फिल्टर यूज करतो. काय करतो, लो पास फिल्टर यूज करतो बँड लिमिटिंग साठी. काय काय बँड लिमिटिंग प्रोसेससाठी, बँड लिमिटिंगसाठी काय करतो, लो पास फिल्टर यूज करतो आणि एवढाच फ्रिक्वेन्सी बँड ट्रान्समिट करतो. म्हणजे खूप जास्त फ्रिक्वेन्सी आपली सेव्ह होणार आहे किंवा खूप जास्त बँडविड्थ आपली सेव्ह होणार आहे, कारण एवढाच फ्रिक्वेन्सी बँड आपण ट्रान्समिट करणार, एवढाच फ्रिक्वेन्सी बँड आपण ट्रान्समिट करणार. तुम्ही जर चेक केलं, आपल्याला ट्रान्समिशनसाठी आपण फक्त आणि फक्त एवढाच फ्रिक्वेन्सी बँड यूज करणार, ज्याच्यामध्ये सिग्निफिकंट इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आहे, तोच फ्रिक्वेन्सी बँड आपण ट्रान्समिट करणार आहोत. मग त्याचा फायदा काय, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, ऑलरेडी मी सांगितलंय की ऑडिओ फ्रिक्वेन्सी, व्हिडिओ फ्रिक्वेन्सीच्या रेंज पाठीमागच्या सेशनमध्येच मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. काय हो, समजा व्हॉइस सिग्नल असेल, व्हॉइस सिग्नल मी परत रिपीट करतो, व्हॉइस सिग्नलची फ्रिक्वेन्सी रेंज काय असणार, 300 हर्ट्ज टू 3.5 किलो हर्ट्ज एवढी व्हॉइस सिग्नलची फ्रिक्वेन्सी रेंज आहे. त्याच्यानंतर ऑडिओ सिग्नलची किती हो, ऑडिओ सिग्नल ऑलरेडी सांगितलं 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी रेंज असणार आहे ऑडिओ सिग्नलची. त्याच्यानंतर व्हिडिओ सिग्नलचा विचार केला असता तर 0 हर्ट्ज टू 4.5 मेगाहर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी रेंज असणार आहे व्हिडिओ सिग्नलची. ठीक आहे. मग ऑडिओ सिग्नलची प्रॅक्टिकली जर बघितलं, लक्ष द्या, प्रॅक्टिकली जर बघितलं तर ऑडिओ सिग्नलसाठी 20 हर्ट्जपासून फ्रिक्वेन्सी बँड चालू होते. कशापासून, 20 हर्ट्जपासून 20 किलो हर्ट्जपर्यंत, बरोबर, ऑडिओ सिग्नलसाठी दाखवते मी. ठीक आहे, ऑडिओ सिग्नलसाठी ॲक्च्युली 20 हर्ट्जपासून 20 किलो हर्ट्ज आहे, पण ॲक्च्युली 20 किलो हर्ट्ज नसून ॲक्च्युली हा जो आहे तो 5 मेगाहर्ट्जपर्यंत असतो, असं म्हणू शकतो आपण, 5 मेगाहर्ट्जपर्यंत, राईट. ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं, ॲक्च्युली जर तुम्हाला बघायला गेलं तर हा काय म्हणू शकतो आपण, 5 मेगाहर्ट्जपर्यंत आहे, 5 मेगाहर्ट्जपर्यंत. तर रिअलमध्ये जर बघितलं तर ऑडिओ सिग्नल असं असणार आहे, काय, 20 हर्ट्ज टू 5 मेगाहर्ट्ज. मग याची बँडविड्थ जर बघितली तर काय येईल, बँडविड्थ या सिग्नलची, तर 5 मेगाहर्ट्ज
-20 हर्ट्स. मेगाहर्ट्स हर्ट्स कंपॅरिझन होऊ शकतं का हो? याला आपण निग्लेक्ट करू शकतो. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली बँडविड्थ किती येईल? 5 मेगाहर्ट्स येईल ॲप्रॉक्सिमेटली बँडविड्थ. मग पॉसिबल आहे का हो 5 मेगाहर्ट्स आपण ऑडिओ सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी 5 मेगाहर्ट्सचा चॅनल यूज करणं पॉसिबल आहे, पण त्याला कॉस्ट खूप जास्त लागणार आहे. कारण फक्त ऑडिओ सिग्नलमध्ये आपल्याला जर बघितलं तर मेन ऑडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी रेंज किती असते? 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स. इथंच कुठं असणार 20 किलोहर्ट्स. पण ॲक्च्युली जर बघितलं हे कॉम्पोनंट 5 मेगाहर्ट्सपर्यंत प्रेझेंट आहेत. ऑडिओ सिग्नलचे जे कॉम्पोनंट आहेत ते 5 मेगाहर्ट्सपर्यंत प्रेझेंट आहेत. पण मला सांगा मॅक्झिमम जी इन्फॉर्मेशन आहे तुमची, जास्तीत जास्त जी इन्फॉर्मेशन आहे, मॅक्झिमम इन्फॉर्मेशन जी आहे ती फक्त कुठे आहे हो? तर 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स एवढ्या फ्रिक्वेन्सी बँडमध्येच आहे. म्हणून तर आपण म्हणतो की ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज काय हो? 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स आहे. या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये खूप कमी इन्फॉर्मेशन आहे, खूप म्हणजे खूप कमी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे आपण एवढाच बँड ट्रान्समिट करतो ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंजसाठी. म्हणून त्याला आपण नॉर्मली म्हणताना पण काय म्हणतो? ऑडिओ सिग्नलची रेंज किती आहे? 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स. पण 20 किलोहर्ट्स ॲक्च्युली नसते, थोडीशी जास्त असते, मेगाहर्ट्सपर्यंत रेंज असते त्याची. पण काय सिग्निफिकंट मॅक्झिमम इन्फॉर्मेशन कशामध्ये असतो? 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्सपर्यंतच. पण हा पूर्णच्या पूर्ण सिग्नल, या सिग्नलमध्ये काहीच इन्फॉर्मेशन नाही, नॉईज वगैरे असेल, थोडीशी इन्फॉर्मेशन असेल, हा ट्रान्समिट करत बसण्यात बँडविड्थ वाया घालवायची गरज आहे का एवढी जास्त? आता किलोहर्ट्स टू मेगाहर्ट्स म्हणजे खूप जास्त येणार आहे. एवढी बँडविड्थ वाया घालवायची गरज आहे का? बिलकुल गरज नाही. म्हणजे आपण सिग्निफिकंट फ्रिक्वेन्सीज फक्त ट्रान्समिट करणार आहेत. म्हणजे कोणत्या हो? 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्समध्ये जास्त इन्फॉर्मेशन आहे तेवढाच सिग्नल आपण ट्रान्समिट करणार आहेत. कोणत्या हो? मग बँड लिमिटिंग प्रोसेसने. म्हणजे आपण एवढ्या फ्रिक्वेन्सी रेंजचा लो पास फिल्टर यूज करणार आहे बँड लिमिटिंग प्रोसेससाठी. राईट. हे झालं बँडविड्थ बद्दल कॉन्सेप्ट. बँडविड्थ म्हणजे काय सांगितलं या सेशनमध्ये? तर हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मायनस लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. हायेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मायनस लोवेस्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट काय हो? तर आपण काय करतो प्रॅक्टिकली चॅनल बँडविड्थ इन्फानाईट असणं पॉसिबल नाही आहे. राईट. इन्फानाईट बँडविड्थचा प्रॅक्टिकल चॅनल पॉसिबल नाही आहे. म्हणजे चॅनल बँडविड्थ फायनल करण्यासाठी काय करतो आपण? जो सिग्नल आहे, राईट, जर सिग्नल बँडविड्थ जर इन्फानाईट असेल तर चॅनल बँडविड्थ पण इन्फानाईट पाहिजे. पण चॅनल बँडविड्थ प्रॅक्टिकली इन्फानाईट पॉसिबल नाही आहे. म्हणून काय करतो? जो सिग्नल आहे त्यालाच बँड लिमिट करतो. सिग्नललाच काय करतो? बँड लिमिट करतो. लो पास फिल्टरचा यूज करून काय करतो? सिग्नललाच बँड लिमिट करतो. म्हणजे आपली काय बँडविड्थ कमी होणार आहे. राईट. बँडविड्थ कमी होणार आहे. याच्यामध्ये कोणाला काही डिफिकल्टी असणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण जे मॉड्युलेशन आहे, मॉड्युलेशन म्हणजे काय, डिमॉड्युलेशन म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणते ते बघूया. या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.